स्वागतनगर सोलापूर येथील जैतुनबी उर्दू प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेत अजितदादा पवार यांची जयंती मोठ्या उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली। यावेळेस शाळेतील अनेक विद्यार्थी आणि सर्व शिक्षक व माननीय संस्थेचे अध्यक्ष हाजी एम.डी. शेख, भारतीय काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष मुस्ताक अली लालकोट आणि मोडी लिपी भाषांतर करणारे महाराष्ट्रातील तज्ज्ञ अनिल पवार व योगेश पवार यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडलं। अजित पवार हे केवळ सोलापूरचेच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्राचे लाडके दादा होते। त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करतो आणि त्यांच्या कुटुंबियांनी अजितदादा पवार यांच्याच हातावर हात मारून दादाप्रमाणेच काम करावे असे आवाहन हाजी एम.डी. शेख यांनी केले। रोल आज राज्याचे उपमुख्यमंत्री व महाराष्ट्र राज्याचे लाडके दादा कैलासवासी अजितदादा पवार यांचा खरा तर वाढदिवस आहे। आज वाढदिवस असून सुद्धा त्यांचं 28 जानेवारी 2026 रोजी विमानाच्या अपघात होऊन त्यांच्यावर फार मोठा आघात झालेला आहे। अजून सुद्धा महाराष्ट्र राज्याच्या सर्वांनाच काळजीचं वातावरण आहे की ते गेले की नाही। आज सुद्धा आम्हाला सर्वांना असं वाटतंय की दादा, आमचे आदरणीय दादा जिवंतच आहेत, म्हणून त्यांचा प्रत्येक वर्षीच्या 22 जुलै रोजी वाढदिवस अख्खा महाराष्ट्र राज्य मोठ्या प्रमाणात साजरा करतो। परंतु महाराष्ट्र शासनाने त्यांना कैलासवासी घोषित करून एक परिपत्रक जारी केलेलं आहे आणि त्या परिपत्रकाच्या अन्वये महाराष्ट्र राज्याच्या वतीने त्यांची जयंती प्रत्येक वर्षीप्रमाणे थोर विचारवंतांच्या बरोबरच त्यांची सुद्धा जयंती साजरी करण्याचा निर्देश त्यांनी त्या परिपत्रकान्वये काढलेला आहे। त्यामुळं सोलापूर येथील स्वागतनगर मधील जैतुनबी उर्दू प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेच्या वतीने आज अजितदादा पवार यांची जयंती साजरी करतोय। आज अजितदादा आपल्यामध्ये नाहीत, त्यांना आपल्या या जैतुनबी उर्दू शाळेच्या वतीने आम्ही अभिवादन करतो, त्यांना श्रद्धांजली वाहतो आणि त्यांच्या कुटुंबियांना दादांनी ज्या पद्धतीने लोकांची कामं केलेली आहेत, महाराष्ट्र राज्यामध्ये लोकप्रिय झालेले आहेत, अशाच पद्धतीने दादांच्या पाठीमागं सुद्धा काम झालं पाहिजे अशी आम्ही सोलापूरकरांच्या वतीने अपेक्षा व्यक्त करतो। आणि आज या कार्यक्रमाला दोन प्रसिद्ध व्यक्ती या ठिकाणी उपस्थित आहेत। एक आहेत आमचे अनिल पवार आणि दुसरं योगेश पवार आणि आमचे मुस्ताकभाई लालकोट आहेत, शहर अध्यक्ष आमचे भारतीय काँग्रेस पक्षाचे आमचे समाजसेवक काजी साहेब आहेत। तर हे दोन्ही पवार बंधू जे आहेत, मोडी लिपी म्हणजे मोडीमध्ये असणारे सर्व अक्षर मराठी भाषेत, इंग्रजी भाषेत करण्याचं लायसन यांच्याकडे आहे। नगरपालिका अक्कलकोट असो, नगरपालिका मैंदर्गी, या दोन्ही नगरपालिकेचं काम या लोकांनी चांगल्या पद्धतीने काम करून दिले। परंतु अक्कलकोटची नगरपालिका अशी एकमेव पालिका आहे, ते नगरपालिकेचा सीओ म्हणतो यांच्याकडे काम करून घेऊन 2-2.5 वर्ष झालं, ह्यांचं बिल अजूनपर्यंत दिलं नाही। म्हणजे त्या नगरपालिकेला भीक लागली, आजच मला माहीत पडलेलं आहे। जर त्यांना भीक लागली नसेल तर येत्या 3 दिवसात त्यांनी यांचं बिल अदा करावा, नाही तर मला पत्र देऊन त्यांना भीक लागल्याचं पत्र द्यावं लागेल आणि मग या सगळ्या लेकरांकडून 1-1 रुपया वसूल करून त्यांचं कर्ज आम्ही फेडू असं मी जाहीर करतो। आणि आज आमच्या लाडक्या दादाचं जयंती आपल्या जैतुनबी शाळेच्या वतीने आजच नव्हे तर प्रत्येक वर्षी आम्ही मोठ्या प्रमाणात साजरा करू। जय बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।